नमस्कार मित्रांनो, तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनल मायबाप सह्याद्री। तर ह्या भागात आपण कोकण भ्रमंतीची सुरुवात करणार असून यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेला सुवर्णदुर्ग किल्ला याची माहिती आपण विस्तृतपणे घेणार आहोत। सुवर्णदुर्ग किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात वसलेल्या दापोली या निसर्गरम्य ठिकाणास जावे लागते। दापोलीमधील हरणे बंदर जे की मासळी बाजारासाठी संपूर्ण भारतात अत्यंत असे फेमस आहे। या हरणे बंदरावरून आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्यास जाण्यासाठी बोट मिळते। आपल्याला हरणे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या बाजूला गेले असता प्रथमतः गोवागड, नंतर फत्तेदुर्ग आणि कणकदुर्ग हे सुवर्णदुर्ग किल्ल्याचे सोबती दिसतात आणि कणकदुर्गाच्या बाजूलाच बोटींचा धक्का असून येथे आपण एक 10 ते 15 मिनिटाच्या बोटीच्या सफरीने सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे पोहोचू शकतो। समुद्राच्या लाटांचा सामना करत आपली बोट 15 ते 20 मिनिटात सुवर्णदुर्गाच्या जवळ पोहोचते। रस्त्यात जात असताना उजव्या बाजूला कणकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड आपल्याकडे पाहत असतात, तर डावीकडे सुवर्णदुर्ग हा भव्य दिव्य किल्ला आपले लक्ष वेधून घेत असते। सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या जवळच्या पुळणीवर आल्यावर आपल्याला बोटीतून उडी मारून उतरावे लागते आणि तिथून आपण थोडंसं 2 ते 5 मिनिटं चालत गेल्यावर डावीकडे गडाच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो। आज आपण आलेलो आहोत दापोली तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग या मराठा साम्राज्याच्या एक सागरी दुर्गावर। या सुवर्णदुर्गाची ख्याती म्हणजे मराठा साम्राज्याचं समुद्राचं रक्षण करणं हे तर आहेच, पण या समुद्रावरचे छत्रपती शिवाजी महाराज संबोधले जाणारे कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीची सुरुवात या किल्ल्यापासूनच झाली। तर आपण या किल्ल्याला संपूर्ण भेट देऊ आणि कान्होजी आंग्रेंचा तसंच या किल्ल्याचा इतिहास देखील जाणू। चला। छत्रपती शिवरायांनी असं म्हणूयात की हे इन्व्हेंट केलेल्या गोमुखी बांधणीच्या दरवाजाने येथे प्रेरित आहे। गोमुखी बांधणीचा दरवाजा म्हणजे शत्रूला अंधारात ठेवण्यासाठी, दरवाजा दिसू नये यासाठी दरवाजाच्या पुढे एक बुरुज बांधला जातो, त्याला म्हणलं जातं गोमुखी बांधणीचा दरवाजा। त्या गोमुखी बांधणीच्या दरवाजाजवळ आपण आलेलो आहोत। मराठ्यांच्या खणखणीत बांधणीचे हे प्रवेशद्वार म्हणजे दुर्ग भटक्यांसाठी आणि दुर्गप्रेमींसाठीचे एक महत्त्वाचे ठिकाण, कारण की येथे आपल्याला हनुमंताची मूर्ती तसेच शाबूत असणाऱ्या येथील पहारेकरांच्या देवड्या आणि बाजूला असणारी तटबंदी येथे आपल्याला पाहायला मिळते। येथून आपण आत गेल्यावर डावीकडूनच लगेचच आपल्याला तटबंदीच्या वरती जाता येते आणि येथून जे आपल्या तटबंदी फिरायला सुरुवात होते ते गडाची संपूर्ण गोल फेरी आपण तटबंदीवरून देखील करू शकतो।
सुवर्णदुर्गावरील तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असून आपल्याला ती पाहताना एक वेगळाच असा आनंद होतो. बुरुज तसेच चर्या, जंग्या, पट्ट्या, बाजूला असणारी भरपूर पाण्याची टाकी, रुगोळा कोठार आणि इत्यादी असणाऱ्या अवशेषांमुळे हा गड किल्ला या नावाला एक साजेसा आहे. आपण सुवर्णदुर्गाच्या ह्या भुयारी मार्गाकडे जाणार आहोत. हा भुयारी मार्ग डिरेक्टली समुद्राच्या त्या बाजूला जाऊन निघतो. तर आपण तिकडे जाऊयात. ह्या ज्या चोर मार्गावर आपण आलेलो आहोत तिथून आपल्याला हे असे खूप छान खणखणीत बांधणीचे हे बुरुज आपल्या नजरेस पडतात. इथे आल्यावर आपल्याला इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आणि त्या काळात ह्या जागेचा किंवा ह्या भागाचा किती चांगला वापर केला जात असेल याची कुठेतरी कल्पना येते. पाहिलं तर आपल्याला चारही बाजूला चार वेगवेगळे पाण्याची टाकी दिसली. निश्चितपणे त्या काळात ती गोडा पाण्याची टाकी इथं येणाऱ्या किंवा गडावर असणाऱ्या आपल्या मावळ्यांसाठी मराठ्यांसाठी कधीच पाण्याचा तुटवडा नव्हता असं म्हणता येईल. आणि जर समुद्र पाहिला तर चारही बाजूनी समुद्र आणि समोर या किल्ल्याच्या संरक्षणासाठी असणारे किंबहुना या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी असणारे ते 3 किल्ले आपण पाहू शकतो, कणकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड. तर या किल्ल्याचं आपण इतकं वैशिष्ट्य जाणून घेतलं. त्याच पद्धतीने दारू कोठार, धान्य गोळा कोठार आणि बरेचसे
घरांची ज्योती, वाड्यांची ज्योती किंवा अवशेष तटबंदी अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. अगदी 10-15 वर्षापूर्वी इथे ज्यावेळेस लोक येत होती त्यावेळेस त्यांना इथे येणं हे दुर्धर झालं होतं. कशी तरी आपल्या कोळी बांधवांची समुद्रात नाव घालण्यासाठी विनवणी करणं येणं हे फार अवघड काम झालं होतं. पण आता हे सोपं झालेलं आहे आणि गडावरच्या आपल्यासारख्या दुर्गप्रेमींनी आणि त्याच पद्धतीने गड किल्ला प्रेमींनी गडाची साफसफाई करून खूप छान पद्धतीने गडाचं संवर्धन केलं आहे. पण निश्चितपणे यांच्या कामाला आपण एक सलाम किंवा एक मनपूर्वक असे आभार नोंदू. आपण आज सुवर्णदुर्गावर आलो. आपण येताना पाहिलं असेल की 3 किल्ल्यांचा त्रिकूट आपल्याला दिसला. तर हा सुवर्णदुर्ग हा समुद्रातला किल्ला हा 8व्या शतकात बांधला होता. 8व्या शतक म्हणजे साधारण 1100 ते 1200 वर्ष या किल्ल्याला झालेली आहे. शिलाहार म्हणून जे आपले राज्यकर्ते त्यांच्या काळात हा किल्ला बांधला होता. पण खरं आपल्यासारख्याने असं महत्त्व आलं की 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं हा किल्ला ज्यावेळेस ताब्यात घेतला. संपूर्ण कोकणातली राज नावली जात होती. जुलूम, जबरदस्ती, अत्याचार किंवा धर्मांध विध्वंस यामुळे आपला जो हिंदू समाज भरला जात होता किंवा एक चांगल्या पद्धतीने वागणारा समाज बिघडला जात होता. त्यांना कुठेतरी आशा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर मराठ्यांचं स्वराज्य प्रस्थापित करून दिलं. तर ह्या किल्ल्याचं विशेष आपण जर पाहिलं तर ह्या किल्ल्याला देखील 1660 महाराजांनी ज्यावेळेस ताब्यात घेतलं ते 1818 म्हणजे इंग्रज आमदनी सुरू होतोपर्यंत, इंग्रजांचं राज्य येस तोपर्यंत हा किल्ला फक्त आणि फक्त मराठ्यांकडे होता. समुद्रावरचे छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाणारे कान्होजी आंग्रे यांचा उदय पर्व ह्या किल्ल्यावर झाला. म्हणजे यांची सुरुवात कुठेतरी कारकिर्दीची इथून झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस 88 साली ज्यावेळेस सिद्दी कासेमने या किल्ल्यात ताब्यात घेण्यासाठी ज्यावेळेस हल्ले सुरू केले पण मराठी काही दाद द्यायला, म्हणून त्याने या किल्ल्याचा जो किल्लेदार होता त्याला कुठेतरी फितूर करण्याची एक अटकळ बांधली आणि त्याने त्याला फितूर केला. तर त्या किल्लेदाराचं नाव होतं अस्लोजी मोहिते. तर त्या अस्लोजी मोहिते ज्यावेळेस फितूर झाला आणि त्यांनी गड हा त्यांच्या ताब्यात, सिद्धीच्या ताब्यात द्यायची ज्यावेळेस सुरुवात केली ते एका ध्येयनिष्ठ आणि स्वराज्य वेड्यात तरुणाला म्हणजेच आपल्या कान्होजी आंग्रेंना हे पटले नाही. अवघ्या 20 वर्षाचे कान्होजी आंग्रे दर्शवला आणि तिथले काही मावळे गोळा करून त्यांनी सिद्दी कासीमवर हल्ला केला. पण तो हल्ला फसला आणि कान्होजी आंग्रे पकडले गेले. पण कान्होजी आंग्रे ऐकतील ते कान्होजी आंग्रे असे नव्हते. समुद्रावरच्या शिवाजीमध्ये त्यांची महती आपण जाणू शकतो. तर त्या समुद्रावरच्या शिवाजी महाराजांनी त्या काळात तिकडून उडी मारून समुद्रात पोहत येऊन, आता आपण जो बोटीने प्रवास केला तो प्रवास त्यांनी पोहत येऊन पुन्हा किल्ल्यावर आले आणि सर्व मावळ्यांच्याच उत्स्फूर्तपणे स्फुल्लिंग चेतवलं आणि पुन्हा एकदा किल्ला सिद्दी कासीमची लढाईनं उभा ठाकला. इतका चिवटपणे प्रतिकार केला की तो सिद्दी कासीम पावसाळा येस तोपर्यंत अगदी वैतागला आणि नंतर त्यांनी हा किल्ला जिंकण्याचा नाद सोडून देऊन पुन्हा गेला. निश्चितपणे कान्होजी आंग्रेंच्या या वीरश्रीच्या पराक्रमामुळे त्यांना त्या काळात या किल्ल्याचं किल्लेदार पद मिळवण्यात आलं आणि पुढच्या 40 वर्षात कान्होजी आंग्रे म्हणजे काय पूर्ण जगाला कळून चुकलं. यांनी पोर्तुगीज, इंग्रज, वलंदेज, फ्रेंच, डच, मुघल, सिद्धी या सगळ्यांची पळताभुई थोडी करून आपल्या मराठा साम्राज्याची जी आपण नाविक दल म्हणजे नेव्ही जी आपण म्हणतो ती इतकी सक्षम बनवली की 7 समुद्रापार संपूर्ण जगात सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी लागली आणि 600 वर्षाच्या समुद्राच्या गुलामगिरीतून मराठ्यांचे एक स्वतंत्र समुद्री आरमार उभारण्याचं आणि त्याला निश्चितपणे कुठलं तरी एक ध्येय प्राप्ती देण्याचं काम ज्या कान्होजी आंग्रेंनी केलं त्यांचा हा उदय पर्वाचा साक्षीदार असा सुवर्णदुर्ग किल्ला आपण तो पाहिला. सुवर्णदुर्गाचे सहकारी कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड याची विस्तृत माहिती आपण आपल्या पुढील ब्लॉगमध्ये पाहूयात. आणि आपल्याला हा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.